नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आजच्या दिवाळी विशेषमध्ये आपण पाहणार आहोत चिरोटे आणि साटा वापरून केलेल्या करंज्या. तर या करंज्यांची खास वैशिष्ट्य म्हणजे करंजीचं जे सारण आहे ते बेसनापासून बनवलेलं आहे, जसं मालवण किंवा सिंधुदुर्ग भागामध्ये बनवलं जातं. आणि करंजीचं जे पीठ आपण मळलं आहे त्यापासूनच मी चिरोटे दाखवलेत. त्याच्यावर पिठी साखर भुरभरवून आपण हे चिरोटे केलेले आहेत. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर सर्वात आधी आपण जे करंजीचं पीठ आहे ते मळून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी 1/2 किलो मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढा बारीक रवा घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि जो रवा आहे ना तो एकदम बारीक घेतलेला आहे. तो भाजलेला नाही आहे, कच्चाच वापरला आहे. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि याच्यामध्ये 3 ते 3.5 चमचे कडकडीत मोहन घालून घ्यायचं आहे. तर इथे मी तुपाचं मोहन घातलं आहे. त्याच्यामुळे चव खूप छान येते. पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलाचं मोहन देखील घालू शकता. तर मोहन घालून झाल्यावर सर्व पिठाला ते मोहन लागलं पाहिजे अशा रीतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मोहन किती घालायचं हे सुद्धा ठरवायचं असेल तर मोहन मिक्स झालं पिठामध्ये की हाताने त्याचा गोळा करून बघायचा. तो गोळा जर व्यवस्थित घट्ट राहिला तर आपलं मोहन व्यवस्थित आहे. जर ते पीठ सरसरीत झालं असेल किंवा गोळा नाही झाला तर थोडं मोहन अजून घालण्याची आवश्यकता आहे असं समजावं. तर या इथे मला 3 ते 3.5 चमचे मोहन लागलेले आहे. तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की हाताने मुठीमध्ये जेव्हा पीठ दाबतो तेव्हा त्याचा घट्ट गोळा तयार होतो आहे आणि तो राहतो आहे तसाच. म्हणजे या ठिकाणी आपलं मोहन बरोबर घातलं गेलेलं आहे. आता पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. पीठ घट्ट का मळायचं? जर पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर करंजीचं जे तळताना त्याला फोडी फोडी येतात, तर त्या येऊ नयेत, व्यवस्थित व्हावं यासाठी पिठामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आणि पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आणि त्याला एक 2 ते 3 तास रेस्ट करू द्यायचं, म्हणजे पीठ व्यवस्थित मुरतं. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एखादं झाकण किंवा पातेलं त्यावर उपडी घालून ठेवावं. आता आपण पीठ मुरेपर्यंत बेसनचं जे सारण बनवणार आहोत ते बनवायला घेऊयात. तर त्यासाठी इथे मी 3 ते 4 चमचे तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये मी 200 ग्रॅम बेसन घालून घेते आणि हे खरपूस भाजून घ्यायचं आहे. जसं आपण लाडूसाठी भाजतो तसं. अजिबात कच्चं राहता कामा नये. जाडबुडाच्या कढईमध्ये किंवा नॉनस्टिक कढईमध्ये भाजायला घेणे, जेणेकरून व्यवस्थित भाजलं जातं पीठ आणि करपत नाही. तर यासाठी एक शॉर्टकटसुद्धा आहे, तो म्हणजे भाजलेले जे चणे असतात किंवा जे आपण डाळं म्हणतो चिवड्यामध्ये टाकतो त्याचं पीठ जरी वापरलं तरी चालतं. ते तुपामध्ये थोडंसं परतून घेतलं तरीसुद्धा व्यवस्थित काम होतं आपलं. म्हणजे बेसन इतका भाजायला वेळ लागत नाही. तर हे बेसन जे घेतलं आहे 200 ग्रॅम ते भाजून व्यवस्थित घेण्यासाठी मला एक 15 ते 20 मिनटं वेळ लागलेला आहे. तुम्हाला कदाचित कमी जास्त लागू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बेसनाचा रंग बऱ्यापैकी बदललेला आहे. ज्या काय गुठळ्या आहेत त्या राहू देत, कारण नंतर आपण हे मिक्सरला एकजीव करून घेणार आहोत. तर याला लाडवासारखं तूप वगैरे सुटत नाही, कारण आपण घालतानाच कमी घातलं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित खमंग वास येईपर्यंत बेसन परतून घ्यायचं. बेसन परतून झालं, गार व्हायला ठेवलं आहे ते. तोवर मी इथे 2 मुठी म्हणजे एक वाटी वगैरे सुकं खोबरं किसून घेतलं आहे आणि हे सुद्धा सोनेरी रंगावरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हलका सोनेरी रंग, जास्त करपवायचं नाही आहे. तर इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. खोबरं झाल्यावर इथे एक 2 चमचे बारीक रवा घेतला आहे मी. तो देखील व्यवस्थित भाजून घेते त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. म्हणजे अगदी हलका रंग बदलला तरीसुद्धा चालेल इतपत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे हलका रंग रव्याचा बदललेला आहे, याचा अर्थ आपला रवासुद्धा व्यवस्थित भाजून झालेला आहे. इथे मी थोडी चारोळी घेतली आहे आणि तीसुद्धा थोडी भाजून घेते.
चारोळीबरोबर काजू, बदाम किंवा जे काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला घालायचे असतील ते तुम्ही भाजून घेऊ शकता. इथे मी 1 चमचा खसखससुद्धा घेतली आहे आणि तीसुद्धा हलकी भाजून घेणार आहे. याच्यामुळे चव खूप छान येते. तर इथे मी फक्त चारोळी आणि खसखस भाजून घेते आहे, कारण ड्रायफ्रूट्सची बाकीच्या पावडर मी ऑलरेडी करून ठेवली आहे. त्याच्यामुळे मी तीच वापरणार आहे. तर हे सगळे जिन्नस आपल्याला सुकेच भाजून घ्यायचे आहेत. आता इथे आपलं जे बेसन आपण भाजून घेतलेलं ते गार झालं आहे. ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे सगळे जिन्नस एकत्र केल्यावर खोबरं, रवा, बेसन किंवा खसखस, चारोळी जे काही आपले जिन्नस आपण एकत्र केलेत ते मिक्सरमध्ये घालून जेव्हा फिरवतो आपण तेव्हा ते पल्स मोडवरती चालवायचे आहे. इथे मी गुळाची पावडर वापरते. तर याचं प्रमाण जेवढं आपलं बेसन आहे तेवढाच गूळ वापरायचा असतो. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गुळाच्या गोडवीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि ही जी वाटीमध्ये अर्धी वाटी मी एक्स्ट्रा ॲड केले ती काजू, बदाम आणि खारकेची पावडर आहे ती घालून घेते. त्यानंतर वेलची पावडर घातली आहे आणि आवडत असेल तर थोडी जायफळ पूडसुद्धा घालायची. एक 4-5 वेळा पल्स मोडवरती फिरवून झाल्यावर अशा प्रकारे आपलं सारण तयार होतं. ड्रायफ्रूट्सची पावडर नको असेल तर अख्खे ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्ही घालू शकता. आता या ठिकाणी मी इथे साठा तयार करून घेते आहे. तर साठ्यासाठी इथे 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालून घेतलं आहे 1 चमचा. तर जो साठा आहे तो तयार करतानासुद्धा अति घट्ट किंवा अति पातळ नको. अशा प्रकारे करून घ्यायचा. वाटलं तर तूप अजून देखील ॲड करू शकता. पण तूप वितळवायचं नाही आहे तसं वापरायचं आहे. गरमी जास्त असेल तर हा साठा पातळ होतो. त्यामुळे सध्या याची कन्सिस्टन्सी मी एवढीच ठेवते. नंतर वाटलं तर थोडंसं पातळ करण्यासाठी मी यात तूप ॲड करेन. तर आता हे बाजूला ठेवून देते आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठसुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे. ते थोडंसं मळून घ्यायचं आणि त्याचे समप्रमाणात होतील असे गोळे करून घ्यायचे आहेत. तर गोळे जितक्या पोळ्या जास्त करू तितकं जी करंजी आहे ती खुसखुशीत लागते, कारण त्याच्या आतमध्ये आपण तूप आणि कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण लावतो त्याच्यामुळे बाहेरचं जे आवरण आहे करंजीचं ते खूप चवीला छान लागतं. तर इथे या पिठाच्या 6 पोळ्या मी करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी समप्रमाणात गोळे करून घेतलेत आणि थोडासा कलर हवा आहे मला त्याच्यामध्ये. मी 4 गोळे पांढरे ठेवलेत आणि 2 गोळ्यांमध्ये पिंक कलर घातलेला आहे, गुलाबी कलर, आणि ते व्यवस्थित मळून घेणार आहे. तर एक पोळी ऑल्टरनेट किंवा असं घातलं तरी चालेल. मी हे करताना 2 पोळ्या पांढऱ्या, त्याच्यावर 2 पोळ्या गुलाबी आणि मग परत 2 पोळ्या पांढऱ्या असं करून त्याचे रोल करणार आहे करंजीसाठी. तर थोडंसं पीठ भुरभरवून अगदी पातळ अशी ह्याची चपाती किंवा पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी हलकंच पीठ भुरभरवून घ्यायचं त्याच्यावर आणि व्यवस्थित मोठी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता अगदी पोलपाटभर आपली पोळी लाटून झालेली आहे आणि अगदी पातळसुद्धा आपण व्यवस्थित लाटून घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला ज्या बाकीच्या पोळ्या आहेत त्यासुद्धा लाटून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवे ते रंग तुम्ही यात घालू शकता किंवा नुसती पांढरी ठेवली तरी चालेल. तर आता साठा कसा लावायचा ते मी दाखवते. एक पोळी घेतली आहे आणि त्या पोळीवर आपल्याला अगदी हलक्या हाताने जे आपण कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं मिश्रण केलं होतं ते लावून घ्यायचं आहे. जास्त लावायचं नाही आहे, नाहीतर मग जास्त लावलं साठा तर तळताना त्याच्यामधून सारण बाहेर येऊ शकतं. त्याच्यामुळे अगदी पातळ लेयर त्याची लावायची आहे. तर साठ्यासाठी पीठ आत्ता आपण कॉर्नफ्लॉवर वापरलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. पण तांदूळ किंवा कॉर्नफ्लॉवर या व्यतिरिक्त कुठलंही पीठ वापरू नका. म्हणजे गव्हाचं किंवा मैदा यासाठी नाही चालणार. तर अशा प्रकारे पातळ अगदी
लेअर त्या साठाची लावायची आणि त्यावर दुसरी पोळीसुद्धा ठेवून घ्यायची. त्यावरसुद्धा व्यवस्थित साठायचं जे पीठ आहे आपण तयार केलेलं ते पसरवून घ्यायचं. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 2 पोळ्या मी पांढऱ्या घेतल्यात. त्याला हे पीठ लावून झाल्यावर मी वर 2 पोळ्या गुलाबी रंगाच्या ठेवणार आहे. तर ही सेम प्रोसिजर आपल्याला सगळ्या पोळ्यांसाठी वापरायची आहे. फक्त जी शेवटची पोळी आपण ठेवणार त्याला आपल्याला साठा लावायचा नाही आहे. त्याच्यामुळे त्या अंदाजाने तुम्ही जो साठाचं पीठ जे आहे ते वापरू शकता. कमी पडलं तर करता येईल, पण अगदी उगाच करून ठेवून जास्त प्रमाणात त्याचा नंतर काही वापर होत नाही. तर या साठ्याच्या करंज्या ज्या आहेत, मी जेवढा हा साठा ह्याला लावलेला आहे त्याच्यामुळे याला पदर फुटणार नाहीत, पण करंजी फार खुसखुशीत होईल. जर पदर किंवा खारीसारखे पदर फुटणारी जी करंजी असते ती हवी असेल तर तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर आणि आपलं वनस्पती तूप शक्यतो वापरू नये, पण त्याच्यामुळे याला खूप चांगले पदर सुटतात. आणि साधं तूप वापरलं तरीसुद्धा जर असं जास्त प्रमाणामध्ये हा साठा वापरायला लागतो, म्हणजे त्याचे पदर खुलतात. पण साठा वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो जास्त झाला तर तळताना ते पदर अति खुलले जाऊन आतलं सगळं सारण बाहेर येतं आणि तेल खराब होतं. त्यामुळे या सर्व गोष्टी करताना थोड्या नाजूकतेने आणि प्रमाणात कराव्यात. तर आत्ता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या सगळ्या पोळ्या लावून झालेल्या आहेत. ही शेवटची पोळी ठेवली, तिला आपण साठा वगैरे काही लावणार नाही आहे. आणि घट्ट असा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला या पिठाचा. घट्ट यासाठी की तेच सांगितलं तेच कारण की सारण बाहेर येऊ नये. आणि अशा प्रकारे रोल करून झाला की परत तो त्याच डायरेक्शनला आपल्याला हाताने फिरवत घट्ट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मला पोलपाट जरा अपुरं पडतं आहे, त्यामुळे मी याचेच एक 2-3 भाग करून घेणार आहे आणि मग त्याचे गोळे वगैरे करून तुम्हाला दाखवते. तर इथे मी या पिठाचे एक 3 भाग केलेत आणि आता दाखवल्याप्रमाणे एकाच डायरेक्शनने फिरवत आपल्याला तो रोल घट्ट करून घ्यायचा आहे आणि थोडासा हाताने स्ट्रेच करून घ्यायचा, म्हणजे लांबटसुद्धा होतो आणि व्यवस्थित त्याचे तुकडे पडतात. तर अशा प्रकारे लांबट करून झाला, घट्ट करून झाला की त्याचे 1 ते 1.5 इंच या आकाराचे होतील असे गोळे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. तर कडा कापून घ्यायच्या आधी आणि समप्रमाणात होतील असे याचे 1 ते 1.5 इंच आकाराचे गोळे आपण करून घ्यायचे आहेत. तर आत्ता हे गोळे कापून झाले की गोळा असा उभा ठेवायचा आणि हाताच्या या दाखवलेल्या भागाने अगदी अलगद हाताने प्रेस करून घ्यायचा. तिरपा प्रेस केल्यामुळे अशा प्रकारची डिझाईन एक तयार होते. तर बाकीचे गोळे असेच प्रेस करून घ्यायचे आहेत आपल्याला हलक्या हाताने. तर अशा प्रकारे आपण सगळे जे गोळे आहेत ते प्रेस करून घेऊयात. अगदी हलक्या हाताने करून घ्यायचे आहेत, जास्त प्रेशर नाही दिलं तरी चालतं. तर अशा प्रकारे ही डिझाईन दिसते. आणि आता करंजीसाठी जी आपण पुरी लाटणार तिला आपण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि एकाच बाजूने ती लाटायची आहे. म्हणजे आलटी पालटी करून आपण जशी चपाती पोळी लाटतो तशी न लाटता एकाच बाजूने लाटून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी लाटून घेते आहे आणि अंडाकृती करून घेते आहे बाजू ती. म्हणजे जेव्हा करंजी आपण फोल्ड करतो सारण भरल्यानंतर तेव्हा त्याची बाहेरची डिझाईन बऱ्यापैकी व्यवस्थित येईल. जी लाटतोय ती बाजू आतमध्ये येईल आणि ही बाजू बाहेर येईल. तर अशा प्रकारे आपण बाकीच्या पुऱ्यासुद्धा लाटून घेऊयात, म्हणजे सारण भरून तळायला आपल्याला व्यवस्थित मिळेल. आता ज्या आपण पुरी लाटलेल्या आहेत त्याच्या सर्व कडांना पाणी किंवा दूध लावून घ्यायचं आहे.
ते यासाठी की कडा व्यवस्थित चिकटल्या जातात आणि सारण बाहेर येत नाही. आणि यात मावेल एवढं सारण घालायचं आहे. तर इथे एक 2 चमचे सारण राहतं. आणि या ज्या करंज्या आहेत साटा लावलेल्या, या सहसा खुळखुळासारख्या नाही होत. त्याच्यामुळे चवीलासुद्धा व्यवस्थित लागतात. जर सारण साईडच्या कडेवर पडलं तर परत त्याला पाणी किंवा दूध लावून घ्यायचं, म्हणजे साईडनं सुटत नाहीत कडा. पाणी लावलेली बाजू 2 एकमेकांवर लावून झाल्या की व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या घट्ट. आणि जी कातणी असते त्या कातणीने व्यवस्थित तिला शेप देऊन घ्यायचा. कातणी नसेल तर सुरीन कापलं तरी चालेल, किंवा तुमच्याकडे साचा असेल तर त्याहून म्हणजे अतिशय छान सर्व समान आकाराच्या करंज्या होतात. तर अशा प्रकारे बाकीच्या करंज्यासुद्धा आपण करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी काही करंज्या करून घेतल्या आहेत. आता आपण या तळून घेऊयात. तर तळून घेण्यासाठी तेल तापायला ठेवलं आहे. हे रेग्युलर तेल वापरलं आहे, सनफ्लॉवर ऑइल. तेल अति कडक नाही करायचं आहे, म्हणजे गरम करायचं आहे, पण अगदी धूर येईल इतकं गरम वगैरे तेल करायचं नाही आहे. तर तेल गरम झाल्यावर त्यात एक 2 ते 3 करंज्या आपण सोडून घ्यायच्या. एक बाजू व्यवस्थित शेकली गेली की मग बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित मंद गॅसवरती शेकवून घ्यायच्या. अगदीच वाटलं की तेल खेचतंय तर गॅस मिडियम करू शकता, पण मोठा गॅसवरती या करंज्या तळायच्या नाहीत. मग आतून शेकत नाहीत आणि मग मऊ पडतात. त्याच्यामुळे मंद ते मध्यम एवढ्या गॅसवरतीच आपल्याला या करंज्या शेकवून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता तुम्ही बघू शकता की करंज्या व्यवस्थित शेकल्या गेलेल्या आहेत. बघूनच कळतं आहे. त्याचे बुडबुडे येणं बंद झालं की समजायचं की आतपर्यंत पूर्ण शेकलेली आहे करंजी. तर हीच प्रोसिजर वापरून बाकीच्या करंज्यासुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर इथे दिसायला खूप सुंदर अशा करंज्या तयार आहेत. तर मी सुद्धा या करंज्या पहिल्यांदाच करते आहे आणि खरं सांगायचं तर फार चविष्ट असा यशस्वी प्रयोग झालेला आहे. तुम्हीसुद्धा ही प्रोसिजर वापरून किंवा ह्या टिप्स वगैरे सगळ्या वापरून करंज्या नक्की करून पहा. चवीला खूप छान लागतात आणि हे बेसनाचं सारण म्हणजे माझं खूप आवडतं आहे, म्हणून मी सगळ्यात पहिलं ते करायला घेतलं. खोबऱ्याचंसुद्धा करू शकता. आता आपण चिरोटे करूयात. तर चिरोटे करण्यासाठी जसं मगाशी आपण जी रोल करून घेतला होता तोच रोल घेतला आहे, फक्त इथे पातळ कापून घेतलेत. जे तुकडे कापलेत ते 1-1.5 इंच वगैरे नाही, अगदीच बारीक कापून घ्यायचे. आणि कापून झाल्यावर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे प्रेस करून घ्यायचे. त्यांना उभं ठेवून वगैरे किंवा तिरपे प्रेस नाही करायचे आणि अगदी हलक्या हाताने थोडेसे लाटून घ्यायचे. गोल आकार दिला तर उत्तम. तर अशा प्रकारे आपण सर्व चिरोटे लाटून घेऊयात. आता हे लाटून झाले तर यांच्यावर जी पिठी साखर भुरभुरवायची आहे त्याच्यासाठी मी पिठी साखर घेतली आणि त्यात थोडी वेलची पूड टाकली. तुम्हाला आवडत असेल तर जायफळ पूड देखील तुम्ही घालू शकता. तेल गरम झाल्यावर मंद गॅसवरती व्यवस्थित हे चिरोटे दोन्ही साईडनं शेकवून घ्यायचे, म्हणजे कुरकुरीत राहतात. आणि अगदी कमी वेळ लागतो कारण बऱ्यापैकी पातळ असतात. तर तुम्ही पाहू शकता की रंग खूप अप्रतिम वाटतो आहे हा जो घातला आहे तो. तुम्हाला नुसते पांढरे हवे असतील तर तसेही तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे बुडबुडे येण्याचं कमी झालं की समजावे आपले जे चिरोटे आहेत ते व्यवस्थित शेकले गेले आहेत आतपर्यंत. आता एखाद्या प्लेटमध्ये किंवा जाळीवर काढून घ्यायचे आणि गरम असतानाच त्याच्यावर पिठी साखर भुरभरून घ्यायची आणि थोडी पसरवायची ती हातानेच, म्हणजे सर्व ठिकाणी व्यवस्थित लागते. उलट्या बाजूनसुद्धा थोडी पिठी साखर लावून घ्यायची. तर अशा प्रकारे आपले चिरोटेसुद्धा तयार आहेत. बाकीचे जे बॅचेस आहेत त्या पण अशाच प्रकारे मंद गॅसवरती तळून घ्यायच्या आणि गरम असतानाच त्यावर पिठी साखर भुरभरून घ्यायची. तर अशा प्रकारे दिवाळीतले 2 फराळाचे मेन पदार्थ आपले तयार झालेले आहेत. ते म्हणजे पिठी साखर घालून चिरोटे आणि बेसनाचं सारण वापरून किंवा चण्याच्या पिठाचं सारण वापरून करंज्या. तर तुम्हीसुद्धा या रेसिपीज नक्की करून पहा. रेसिपीज आवडल्या असतील तर कशा वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.